नमस्कार, मी एकनाथ शेळके माहिती सेवामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान रंगाचा गणवेश असणार आहे। राज्यात आता पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून एक राज्य एक गणवेश या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाचा 2 गणवेशांचा लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे देण्यात येणार आहे। मोफत गणवेश योजनेसंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारे कार्यवाही करू नये अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहे। या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे। नवा गणवेश स्काउट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे। मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा हाफ पॅन्ट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपात गणवेशाची रचना असेल। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग एक दर्जा असलेला सारखाच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रियेचा मसुदा तयार करून त्यासाठी आवश्यक त्या विभागाचे मार्गदर्शन घेऊन ई-निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे। गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे। शिवून तयार झालेल्या गणवेशाचा पुरवठा बचत गटामार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत करण्यात येणार आहे। शिलाईत त्रुटी आढळल्यास बचत गटामार्फत दुरुस्ती केली जाणार आहे। प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या गणवेशासाठी किती कापड लागेल याची मागणी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदवली जाईल। जेवढे गणवेश द्यायचे आहे तेवढे कापड ठराविक मापानुसार कापून दिले जाईल। एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना 110 रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे। धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला। अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब